जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नलवडे परिवाराने श्री बिरोबा देवास सोन्याचा शिरोमणी हार अर्पण केला। मानगाव गावचे ग्रामदैवत श्री बिरोबा यात्रेनिमित्त सुप्रसिद्ध उद्योजक श्री विजय नलवडे व परिवार यांनी श्री बिरोबा देवास सोन्याचा शिरोमणी हार अर्पण केला। यावेळी श्री बिरोबा यात्रा कमिटीच्या वतीने नलवडे परिवाराचा भव्य सत्कार करून त्यांचे आभार मानले व अशीच बिरोबा देवा तुम्हाला तुमच्या व्यवसायात यश देवो, त्याचबरोबर अशीच देवाची सेवा तुमच्या परिवाराकडून होऊ दे असा कृपाशीर्वादही दिला। यावेळी मानगाव येथे ग्रामदैवत श्री बिरोबा देवस्थान हे अतिशय जागृत देवस्थान आहे। सर्व भक्तांच्या मनोकामना श्री बिरोबा देव या पूर्ण करतो। भक्तांच्या ज्या काही अडचणी असतात त्या दूर करतो। या देवालयात प्रत्यक्षात जगद्गुरु श्री बाळूमामा यांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी आहे। त्यांनीच या मानगावास माझे हे माहेरघर आहे, म्हणून मी या मानगावास काहीही कमी पडू देणार नाही असा आशीर्वादही दिला आहे, अशी माहिती पंच कमिटी यांनी दिली आहे। यावेळी मंदिर जवळ सुंदर अशी फटाके आतिषबाजीही करण्यात आली आहे। सदर यात्रेचे उत्कृष्टरित्या कार्य यात्रा कमिटीचे संदीप जोग, तानाजी जोग, रानोजी जोग, शंकर जोग, बाळू जोग, रघु जोग, मारुती जोग, कुबेर जोग, बाबासो जोग, उमेश जोग व यात्रा कमिटी यांनी कार्य पाहिले आहे। तर विजय नलवडे, वैभव नलवडे, विशाल नलवडे व नलवडे परिवार, त्याचबरोबर मानगाव व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल नेटवर्क सह। नमस्कार। मानगाव गाव ग्राम दैवत हे बिरदेवाचं एक महत्व चांगला आहे आणि चांगल्या पद्धतीने इथे 2-4 तरी बी ग्रामपंचायत असू दे, सगळं गावातले सर्व लोक असू द्यात, चांगल्या पद्धतीने कुठलंही राजकारण न आणता एक गट न करता चांगल्या पद्धतीने सगळेजण एकजुटीने होऊन आणि धनगर समाजातले देखील कार्यकर्ते असू द्यात, ज्येष्ठ असू द्यात, सगळी एकजुटीने येऊन कुठलाही गट न करता चांगल्या पद्धतीने एक 15 ते महिना दिवस चांगल्या पद्धतीने यात्रेसाठी त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करून यात्रा चांगली म्हणजे अतिशय बिन दंगा धोपा करता हिनी पार पडतात। त्याच्यामुळे काही अडचण नाही आणि चांगले देवस्थान म्हणजे बिरदेवाचं प्रत्येक जागृत देवस्थान आहे। तिथं आपण काय इथं देवाला बोलून गेलंय ना ते असं झालं नाही, असं नाही। आणि बिरोबाचं आणि बाळूमामाचं मंदिर असल्यामुळे काही अडचण नाही। आणि त्याच्या नमस्कार, मी बाबासो जोग एक सामाजिक कार्यकर्ता आहे। या ठिकाणी आमच्या सालाबादप्रमाणे बिरदेव यात्रेचं नियोजन केलेलं आहे। हे आमचे सहकारी पंच कमिटी यात्रेचे पंच आहेत। तसेच या यात्रेच्या निमित्त गावात भरपूर कार्यक्रम साजरे केले जातात। ढोलाचे वालूक मैदान असते, होळीचे स्पर्धा असतात, परत राऊंड शर्यती असतात, तसेच ऑर्केस्ट्रा वगैरे गावात करमणुकीचे कार्यक्रम असतात। तर या बिरदेवाची प्रचिती अशी आहे, हा देव नवसाला पावणारा, हाकेला धावणारा असा आहे। तसेच येथे बाळूमामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे व तसेच चिले महाराजांनी सुद्धा या भूमीला पदस्पर्श केलेला आहे। या गावचा महिमा फार मोठा आहे आणि या बिरदेवाचा महिमा या पंचक्रोशीत सर्वात महान आहे। नमस्कार, माझं नाव तानाजी जोग। हे आमचे बिरदेवाचे मंदिर आहे, मानगावचे ग्रामदैवत आहे। इथे सर्व लोक गावचे भक्त मंडळी जत्रेसाठी देणगी देतात व आमच्या समाजाची पंच कमिटी आम्ही 12 जण मिळून 15 दिवस फिरून पट्टी गोळा करतो व गावच्या आमच्या जत्रेसाठी सर्व लोकांचे सहकार्य असते व आमच्या समाजाचे सहकार्य असते। सर्व मंडळाचे
सहकार्य असतं व आमच्या समाजामध्ये हा जत्रा करत असताना कुठलाही गटतट कुठलीही राजकारण बिन करता सर्व समाजाची सर्व तरुण मुलं सहकार्य करत असतात व आमच्या समाजाची पूर्ण जत्रा समाजातील लोक सर्वजण मिळून आम्ही करत असतो व आमचे बिरोबाचे मंदिर हे पूर्ण पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असं मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे. जे बिरोबाला आपण बोलतो ते बिरोबाचं आमच्या हाकेला व नवसाला आमच्या पावतो असं मंदिर आहे व तसेच बिरोबाच्या पलीकडल्या साईडला बाळूमामाचे मंदिर आहे. ते मंदिर आहे म्हणजे बाळूमामा असताना बाळूमामा ज्या वेळेला आले होते त्यावेळेला त्या बिरोबाच्या पलीकडला आम्हाला आंघोळ केले होते. त्या ठिकाणाला महाराष्ट्रात 2 नंबरचं मंदिर असं आमचं बाळूमामाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणाला आम्ही मंदिर बांधलेलं आहे. म्हणजे आदमापूर नंतर मेतकेनंतर आमचं मानगावचं मंदिर आहे. मी उमेश जोग. आमची बिरदेव मंदिर मानगावचे ग्रामदैवत असून बिरदेव मंदिरचा ब वर्ग दर्जा सुद्धा आहे. हातकणंगले तालुक्यात 2च ब वर्ग दर्जाचे क्षेत्र, 3च ब वर्ग दर्जाचे क्षेत्र आहेत. एक पट्टणकोडोली, एक मानगावचं बिरदेव मंदिर आणि नरंद्याचं नागनाथ मंदिर. हे बिरदेव मंदिर ब वर्गात असल्यानं सर्वात मोठे मंदिर आहे ते. आणि दरवर्षी पाडव्याला ही यात्रा भरत्या. सर्व ग्रामस्थ मिळून ही यात्रा भरवतात आणि टोटली गावातील सर्व पक्ष राजकारण न आणता पूर्ण टोटली यात्रा भरवतात आणि महाप्रसाद हा सगळा गाव मिळून करते. धन्यवाद. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.